निवडणुकीच्या अगोदर आंदोलन संपल्यानंतर एक असं वातावरण होतं, हे बोललं जात होतं की या 5 राज्यामध्ये म्हणावं असं यश बीजेपीला मिळणार नाही. जे पत्रकार होते, सर्वे घेणारे लोक होते, ते सुद्धा सुरुवातीच्या काळात हेच सांगत होते की बीजेपी यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये टिकाव होऊ शकत नाही. पण जसं जसं निवडणुकीचा पिरियड जवळ येत गेला आणि परिस्थिती जशी निवडणुकीमधली बीजेपी वाल्यांनी हाताळली केली, तर त्याच्यातून जे पत्रकाराचे अंदाज होते किंवा सर्वसामान्य लोकांचं जे मत होतं त्यावेळेस बीजेपी मार खाईल, पण तसं काही झालेलं नाही. हे आपल्याला सगळ्याला आज माहिती. तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा 2/3 बहुमत त्या लोकांनी घेतलं आणि गेल्या निवडणुकीपेक्षा 2.5 ते 3% मत सुद्धा जास्त उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी. कमी अधिक हीच परिस्थिती मणिपूरमध्ये झालेली, उत्तराखंडमध्ये झालेली, गोव्यामध्ये तेवढं पर्सेंटेज मताचं मिळालं नाही आणि 2/3 मत सुद्धा मिळालं नाही, सरकार त्यांचं. आणि पंजाबमध्ये सबसे त्यांनी मार. आता उत्तर प्रदेश मधला विचार करताना खरं म्हणजे सर्रास विचार करण्याच्या ऐवजी काही मुद्द्याचा जरी आपण विचार केला, हाथरस नावाचं जो काही तिथला मतदारसंघाची काही ठिकाण आहे, सप्टेंबर 2020 मध्ये जी घटना घडली तिथं त्या मतदारसंघात भयानक स्वरूपाची घटना आहे. एकूण उत्तर प्रदेशमध्ये नाही तर देशभर त्याची चर्चा झाली. एका दलित मुलीवर अत्याचार करून, सामुदायिक अत्याचार करून जो काही सवर्ण लोकांनी त्याचे धुमाकूळ घातला, या संबंधानं सरकारनं सुरुवातीच्या काळात पण त्यानंतर प्रसार माध्यमांनी त्याला आवाज उठवल्यानंतर, देशभर त्याचा संताप गेल्यानंतर या ठिकाणी सरकारनं पुन्हा कारवाई केली. आता खरं म्हणजे त्या मतदारसंघामध्ये हाथरसमध्ये बीजेपीची सीट निवडून यायलाच नाही पाहिजे होती, तर ती सीट निवडून आली आणि तिथला जो उमेदवार आहे अंजुल सिंग महोर नावाचा 1,54,000 मतांनी, म्हणजे मतही कमी नाहीत ना, एवढे प्रचंड निवडून आले. अत्याचार आहे, अन्याय आहे, आक्रोश आहे, सर्वत्र सगळ्यात त्याचा प्रचार आहे, पण एवढ्या प्रचंड मताला त्या ठिकाणी. आता तिथंच उन्नाव असा जो एक मतदारसंघ आहे, ती काही जी आहे तिथं सुद्धा बीजेपीचा पंकज गुप्ता नावाचा उमेदवार निवडून आला. आता खरं म्हणजे त्या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार केला तो बीजेपीच्या आमदारानं केला. त्याचं नाव शंकर असं नाव आहे, त्या आमदारानं केला. आणि तेवढंच नाही, अत्याचार करून त्या महिलेच्या पित्यासह 3 लोकांची हत्या त्यानं केली, असा गुन्हा आहे त्याच्यावर. आता खरं म्हणजे तिथं तो उमेदवार यायला पाहिजे का बीजेपीचा निवडून? नाही यायला पाहिजे, पण आला त्या ठिकाणी. हीच परिस्थिती ज्याचा उल्लेख आपण करतो लखीमपूर जिल्ह्यामध्ये
निगोस नावाचा जो मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी मोर्चात गाडी घालण्याचा जो मंत्र्याचा मुलगा आहे, त्या मंत्र्याच्या मुलांना गाडी घालण्याचा, 8 शेतकऱ्यांना संपवल्याचा, त्यांना जीवे मारण्याचा जो गुन्हा त्याच्यावर दाखल, त्या ठिकाणी एवढी चर्चा झाल्यानंतर, एवढं सगळं शेतकऱ्याच्या विरोधातलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर, तर म्हणजे तिथं बीजेपीची सीट यायला पाहिजे होती का? यायला पाहिजे नव्हती, पण त्या ठिकाणी सुद्धा बीजेपीची सीट आली निवडणूक. तिथं हे घडलं. आणि लखीमपूर मधल्या 8ही मतदारसंघामध्ये बीजेपीची सीट आहे. असे 403 पैकी 274 आमदार बीजेपीचे त्या ठिकाणी आले. बाकीच्याही मतदारसंघामध्ये, बाकी राज्यामध्ये आहे, पण जास्त फोकस जो आहे तो आपला उत्तर प्रदेश, आणि त्याचाच फार काही चर्चा आपली होऊ शकते. कारण असं आहे की बराच वेळेस आतापर्यंत असं बोललं जातं की दिल्लीचा जो काही मार्ग आहे सत्तेचा, तो उत्तर प्रदेश मधून जातो. कारण उत्तर प्रदेशमध्ये खासदाराची जी संख्या आहे, महाराष्ट्रानंतर ते राज्य मोठं आहे, आणि जे राज्य उत्तर प्रदेश ज्याच्या ताब्यामध्ये राहतं, त्या ठिकाणी दिल्लीची सत्ता सुद्धा काबीज करणं त्यांना सोपं जातं. या रीतीने उत्तर प्रदेशकडे करणं पाहिजे. आता कसं काय झालं, असं कसं होऊ शकतं? असं ज्या शेतकरी आंदोलनाचा कालच्या दिवसातही बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलं, त्याच्या चर्चा झाल्या, त्या कशा जमेच्या बाजू होत्या, शीख समुदायाने कसं सहकार्य केलं, त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष कसे भेदभाव ठेवले नाहीत, बाकीच्या लोकांना सुद्धा हरियाणामध्ये त्यांनी कसं काही लोकांना ते मार्ग वगैरे वगैरे सगळं आपण. पण ज्या उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर मध्ये जे लढत लोक होते, त्या ठिकाणी सुद्धा ज्या सीट आल्या त्या बीजेपीच्या सीट. त्याचा कसा विचार आपण करणार आहोत की एवढा अन्याय आहे, अत्याचार आहे. गेल्या वर्षी जो काही कोरोना झाला, आणि कोरोनामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी जी काही परिस्थिती हाताळली, त्या सरकारने जी काही परिस्थिती हाताळली, ही सुद्धा परिस्थिती फार काही चांगली हाताळलेली नाही. प्रेत सुद्धा त्यांनी शेवटची विल्हेवाट व्यवस्थितपणाने लावली नाही. प्रेत सुद्धा नदीत फेकून दिली. अशा रीतीच्या सगळ्या बातम्या पेपर मधून, टीव्ही वगैरे आपण सगळ्या पाहिल्या. असं असताना तिथं बीजेपी का, याचा विचार जर आपण सगळ्यांनीच करायची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये आंबेडकरचं जे भाषण झालं, ते नीटपणानं जर आपण समजून घेतलं, तर बीजेपी कशा रीतीनं निवडणुकीतलं काम करतं त्याचा जरा आपल्याला सुद्धा अंदाज येऊ शकतो. ते निवडणुका जिंकण्याचं एक यंत्र आहे बीजेपी मध्ये. समाजाचं काय हो, देशाचा विकास, समाजाची प्रगती, ह्याचं काही देणं घेणं त्याला कसं. पण निवडणुका जिंकण्याचं जे तंत्र आहे, ते कसं, ते तंत्र व्यवस्थितपणाने त्या लोकांनी अवगत केलं. सगळ्या रीतीचा वापर, साम दाम दंड भेद सगळं, नीती अनिती पैसा, सगळ्या रीतीचा वापर निवडणुका जिंकायची, ही त्या लोकांचं तंत्र आहे. त्या रीतीचा वापर त्यांनी याच्यात केलेला आहे. आणि बाकी पक्षाचं कसं आहे, आता मायावतीचा पक्ष असेल किंवा अखिलेश यादवांचा पक्ष, समाजवादी पार्टी, हे निवडणूक जिंकण्याच्या रीतीने जे काही तयारीचा भाग आहे, तो फार उशिरा केलेल्या सुरुवातीत. पण यांच्या डोक्यामध्ये 12ही महिने, रात्रंदिवस, 5ही वर्ष सततपणानं हाच विचार असतो, त्या निवडणुका जिंकायच्या कशा. आणि बरोबर त्या रीतीनं त्यांच्याकडं जे यंत्रणा आहे, जे मतदान यादी, मतदाराची यादी,
त्या मतदाराच्या प्रत्येक यादीतलं पेज हे काय त्याच्यात 25 नावं 30 नावं त्या मतदाराच्या यादीमध्ये येत असतील, त्याच्यासाठी एक कार्यकर्ता त्यांनी नियुक्त केला. त्याच्यावर जेवढे लोक येतात त्यांची जेवढी नावं आहेत यादी आहे त्या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहणं, मतदानाच्या दिवशी ती लोक बूथवर नेणं, त्याचं मतदान करून घेणं, म्हणजे इथून तयारी त्या लोकांची. पन्ना लीडर अशी त्या लोकांची तयारी सातत्यानं ते केली. निवडणुका जिंकायचं तंत्र हेच आहे की पैसा पाहिजे, पैशाशिवाय कुठलीच निवडणूक जिंकता येते. आजच्या याच्यामध्ये पैशाशिवाय निवडणूक जिंकताच येत नाही. ह्या भांडवली संसदेच्या काही निवडणुका आहेत आजच्या, पैसा प्रचंड पाहिजे. मोदीकडे पैशाची कमी नाही, भाजपवाल्याकडे पैशाची कमी नाही. मोदी आले तर सुद्धा पंतप्रधान झालाच मोदी कसा, पैशाच्या जीवावर झालाय. पक्षांतर्गत सुद्धा त्यांचं जे काय आहे, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या लोकांनी जुन्या काळात मेहनत घेतली, देशभर फिरले, पार्टी वाढवली, आजही अटल बिहारी जरी गेले तरी लालकृष्ण अडवाणी किंवा बाकीचे मुरली मनोहर जोशी किंवा बाकी त्या ह्याचे कार्यकर्ते आहेत, पुढारी आहेत, त्या सगळ्याला बाजूला टाक. कुणी केलं आहे का? 14 सालची निवडणूक लोकसभेची लागली, याच टायमाला हे अंबानी अदानी या भांडवलदारांनी त्या भाजपच्या म्हाताऱ्या पुढाऱ्यांना सांगितलं की जर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील, त्यांना करणार असा, तर जो काही खर्च असेल, जी काही आर्थिक बाजू असेल, जे काय आम्हाला करणं शक्य आहे ते सगळं आम्ही करतो. त्याच्यातून त्या रेसमधून लालकृष्ण अडवाणी आता ते झाले, उपपंतप्रधान झाले, हे झाले, पण पुढच्या ज्या काही गोष्टी त्यांच्या पंतप्रधानाच्या त्या सगळ्या बाजूलाच. आणि आले नरेंद्र मोदी. त्यावेळेचा प्रचार, त्यावेळेची सगळी रणधुमाळी, त्यावेळेचा सगळा खर्च, त्यावेळेचा माहोल 14 सालात सुद्धा चित्र आपण डोळ्यासमोर घेतलं. तर काय उदाहरण आहे ते, काय पद्धतीची आहे. दुसरी गोष्ट, जी काही प्रसार माध्यम आहेत, प्रचाराची साधनं आहेत, ते सगळे त्यांनी आपल्या बरोबर ठेवले. प्रेमानं असतील, गोडीनं असतील, नसतील तर बळजबरीनं असतील, हे सगळे आपल्या बरोबर. पैशाला जसं कमी नाही, कारण काल मी बोलताना सांगितलं, आज हा जो अदानी आहे, एक दिवसाचा नफा त्याचा 1000 कोटी, एक दिवसाचा. काय पैसा झाला, कसा मिळतो, कुठून मिळतो, त्याच्यासाठी काय व्यवस्था आहे, हे सगळं नरेंद्र मोदीनं, भाजपवाल्यांनी त्यांना सगळं लहान असं मोकळं करून. अदानी काय, अंबानी काय, किंवा तेजस असतील, एवढा प्रचंड पैसा त्या निवडणुकीच्या मतदानाच्या कामामध्ये हल्ला. पत्रकार आहेत. दुसरं, जी विरोधी पक्ष आहेत त्यांना फाईट देणारे, त्याने बरोबर हे केलं. अखिलेश यादवला गेल्या निवडणुकीत माया आणि अखिलेश यादव यांची युती, पण या निवडणुकीमध्ये तसं होऊ शकलं नाही. कारण मायावती स्वतःसारखी मऊ करून टाकली त्या लोकांनी. जसं आपलं महाराष्ट्रात सुद्धा राज ठाकरे आता मऊ करून टाकला. परवाचं भाषण ऐकलं, आधी कसं बोलत होतं भाजपच्या, नाव दे त्या नरेंद्र मोदीचा व्हिडिओ काढे असं सांगायचं. पण कालच्या ह्याच्यामध्ये तसंच मायावतीचं सुद्धा जो काही व्यवहार त्यांच्या राज्यामध्ये सत्ता असताना त्यांनी केला, जे काही मायापुंजी जमवली, ईडीचा जो काही ससेमिरा आहे, चौकशा ज्या काही लावायच्या आहेत, हे तिला सरळ समोर दिसतं. आणि त्या रीतीनं अखिलेश यादव बरोबर तिची युती, तिच्या मनात काही असलं पण ते करू शकत नाही, परिस्थिती असेल.
दलमताचं डिवायडेशन, बाकीचे छोटे 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 जे काही पक्ष असतील इकडं तिकडं तिकडं तिकडं, ते सगळे त्यांनी मॅनेज केले. काय आपल्या बाजूला घेतली किंवा फाटाफूट घेतली. आणि हिंदुत्व जे आहे, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व, आणि हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, हेच राष्ट्राचा विकास आणि राष्ट्राचं कल्याण करणार आहे. राष्ट्राच्या कल्याणासाठी आमच्या राष्ट्रवादामध्ये सुरात सूर मिसळला पाहिजे. जे मिसळतील ते देशभक्त आहेत, आणि जे विरोधी सूर काढतील ते राष्ट्रद्रोही आहे. अशा रीतीचा प्रचार सातत्यानं या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्या पुढाऱ्यांनी केला. आमच्या बरोबर राहतील ते देशसेवक देशभक्त, विरोधात जातील वेगळा आवाज काढतील तर ते काय आहेत, राष्ट्रद्रोही लोक आहेत. अशा रीतीचा प्रचाराचा सातत्यानं आणि धर्मांधतेचं जे आहे की 12 महिने 24 तास 5 वर्ष सातत्यानं त्यांनी धर्माच्या नावावर ध्रुवीकरण, हे सातत्यानं त्यांचं काम चालू. कामरेडनं जे सांगितलं की धोके कसे आहेत पुढच्या काळामध्ये आपल्या समोर, आपण एका बाजूला सगळे विचार करतो. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, महागाई, सगळं सगळं खरं आहे, त्याचा आपण विचार करतो. पण हे सगळं बाजूला ठेवून सत्ता त्यांची असली तर ते त्यांचा अग्रक्रम आहे की भारत हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र बनलं. म्हणजे काय बनलं पाहिजे, म्हणजे जसं जुन्या काळात मनुस्मृती जी आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी अवस्था आहे, इकडं पुन्हा समाजाला घेऊन जाण्याचं सातत्यानं लोकांच्या डोक्यामध्ये हा विचार आहे. त्या रीतीने त्यांचा सगळा ते केलं. निवडणुकीच्या काळात सातत्यानं त्यांचा तो प्रयत्न होता, हेच त्यांनी केलं. धार्मिक मुद्द्यावर मताचं विभाजन करणं, ध्रुवीकरण करणं, हे सातत्यानं त्यांनी केलं. आणि तिसरं, पेपरमध्ये किंवा त्याच्या जी काही चर्चा झाल्या त्याचं जे काही विश्लेषण केलं निवडणुकीच्या नंतरच, त्याच्यामध्ये हा मुद्दा शक्यतो कुठं आला नाही. पण मतदान यंत्र जे आहे, मतदान यंत्रामध्ये घोटाळा, आता त्याचे काही पुरावे कुणी जर म्हणलं त्याचा काय पुरावा आहे का, पुरावा नाही. तर परिस्थितीजन्य पुरावा, कारण ज्या राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे आणि केंद्रात बीजेपीची सत्ता आहे, त्या ठिकाणी मतदानामध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ करणं, घोटाळा करणं, मतं फिरवणं अशक्य काहीच नाही करत. कारण आता आपण ऐकलं याच्या अगोदरच्या भाषणामध्ये, जी काही महत्वाची सत्ता केंद्र आहे, एवढंच कशाला सगळ्यात उच्चतम यंत्रणा आपली न्यायालयीन यंत्रणा, कोर्टाची यंत्रणा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची माणसं सगळे त्यांनी आता बसवली. इलेक्शन आयुक्त असेल, न्यायालयीन यंत्रणेमध्ये असेल, मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये असेल, पोलीसच्या ह्याच्या, सगळ्या ठिकाणी हा डोवालचे नाव घेता आरएसएसचाच तो माणूस आहे. आयएस केडर आहे आरएसएस, आणि ते सगळ्या रीतीने व्यवहार करतं सगळ्या. तेव्हा मतदान यंत्रांमध्ये का आता जी मी सुरुवातीला तुम्हाला 3 उदाहरणं दिली, हाथरस सांगितलं, उन्नाव सांगितलं, निगोसन हे मतदारसंघ, सामान्य माणसाच्या भावना एवढ्या बोथट लवकर नाही होऊ शकत. माणसं नाही विसरू शकत. लखीमपूरमध्ये पराभव होऊ शकत नाही इतर पक्षाचा, विरोधी पक्षाचा, हा उमेदवार निवडून होऊ शकत नाही पक्षात. पण आले, कसे आले, आणि थोडे नाही थिडे नाही, 1,54,000 विधानसभेचं हे मतदान म्हणजे साधं मतदान नाही. एवढ्या संख्येने ते लोक आले, हे परिस्थितीजन्य पुरावाच आहे. मतदान यंत्रामध्ये घोटाळा केला, घोटाळे करून या लोकांनी त्या ठिकाणी निवडून 274 तर आले त्यांचे, पण 100 जागा अशा आहेत केवळ 500, 700, 200, 100 अशा आकड्याने जागा केली.
एक 100 टाका. हा सगळा विचार करताना आपण जर ध्यानात घेतलं तर मतदान यंत्रणामध्ये सुद्धा त्यांनी घोटाळा केला. ते पंजाबमध्ये त्यांना जमलं नाही, कारण राज्य सरकार दुसरं होतं. पण इतर 4 राज्यामध्ये ते ज्या सत्तेवर आले त्या सगळ्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार होतं. दोन्ही सत्ता एक असल्या कारणानं तो घोटाळा त्यांनी निश्चितपणानं केलेला. दुसरा मुद्दा प्रचाराचा त्यांचा भाग, अयोध्या तो जागी, काशी मथुरा बाकी. राम मंदिराचा मुद्दा आहे तो सोडवला. आम्ही जे बोलतो ते करतो. हिंदू राष्ट्राची ती अस्मिता आहे. राम मंदिर केलं पण तेवढ्यावर आपलं थांबत नाही. अशा रीतीनं पुन्हा त्या लोकांना चुचकारण्याचं काम झालं. एक पक्ष निवड भाजपच नाही, जसं RSS आहे त्याची मातृ संघटना दिशा देणारी, त्यांची जी बुद्धी आहे सगळी RSS, पण ती एकटी RSSच नाही. विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, पतितपावन संघटना आहे, अनेक त्याचे सगळे भगवे वस्त्र परिधान करणारे, दाढ्या वाढवलेल्या आहेत, जटा आलेल्या आहेत, हे सगळे लोक जे धार्मिकतेमध्ये आहेत हे सगळे लोक बीजेपीच्या बाजूनं, बहुसंख्यानं बीजेपीच्या बाजूनं काम करतात. बीजेपी हा निवड RSS आणि बीजेपी ही दोनच नाही तर 10 तोंडानं तो जनतेमध्ये काम करणारा पक्ष आणि चिकाटीनं काम करतात. हे गुण आहे कामरेड. ते समाजाच्या हिताचं करत नाहीत, राष्ट्राच्या हिताचं काही करत नाहीत, उलट त्या शक्ती मारण्याचं काम करतात. पण एक गुण त्यांच्यात आहे, कोणता? वाईटच काम आहे त्यांचं, पण ते कामाची जी चिकाटी, ते जे काम करायचं ती जी चिकाटी आहे आणि जी मेहनत आहे, त्या चिकाटीला आणि त्यांच्या मेहनतीला खरोखर दाद दिलीच पाहिजे. शत्रूच आहे ते आपले, त्याच्याबद्दल काही नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. परभणीमध्ये वेलणकर नावाचे एक वकील होते, ते वारले 2 वर्षांखाली वारले. आणि त्यांचा एक भाऊ, थोरला भाऊ, RSS मध्ये काम करतो. आणि तो कुठं असतो? उत्तराखंड मध्ये जबाबदारी त्यांच्याकडे, प्रमुख आहे त्याला उत्तराखंडचं कोणतरी गेलं. तर भाऊ मेला, मला ती बातमी कळाली असं. आणि मग ते आले त्या टायमाला अमित शहा, त्यांचे JP नड्डा, त्यांचे केंद्रातले आणखी 2-3 मंत्री, एवढं त्या परभणीमध्ये सगळ्या लाल दिव्याच्या गाड्या इकडून तिकडून सगळा, कुणालाच काय त्याच्यातलं माहिती नव्हतं, पेपरला काही बातमी नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी बातमी पेपरला आली की वेलणकर म्हणून जे वकील होते त्या वकिलाचे भाऊ उत्तरांचल मध्ये असतात, तर त्यांचे ते भाऊ असल्यामुळे, मयत झाल्यामुळे ते आले होते. त्याची माहिती पुन्हा आली. ते अत्यंत लहान असताना त्यांनी सुरुवात केली त्या कामकाजाची. अनेक राज्यामध्ये त्यांना कामाची जबाबदारी दिली. आताच्या काळामध्ये ते उत्तरांचल मध्ये आहेत, अनमॅरिड आहेत, लग्न नाही, काही नाही, संसार नाही, प्रपंच नाही, तेच एक काम. ही जी लोकांची, त्या अशा अनेक लोक आहेत RSS मध्ये काम करणारी, त्या चिवटपणानं, त्या प्रयत्नानं हो असे काम करणारे जर लोक त्यांच्यात आहेत, ते चुकीचंच आहे सगळं त्यांचं. ते जे करतात ते सगळं चुकीचं आहे, समाजाच्या विरोधातलं आहे, देशाच्या विरोधातलं आहे. पण जे काम करायचं त्यांची जी चिकाटी आहे त्या चिकाटीला दाद दिली पाहिजे. या चिकाटीला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये किंवा चारी याच्या निवडणुकीमध्ये 8 ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्याचंही एक प्रयत्न आहे. त्या निवडणुकीमध्ये ते सक्सेस आहे. त्या रीतीनं बाकीच्या प्रचाराचाही भाग त्यांचा एकच. ज्या टायमाला त्यांना दिसलं की आपला शत्रू म्हणून आता राहुल गांधी नाही, तिकडे तर फिरकलंच नाही. पण जे काही समजा बाकी केडर त्या काँग्रेसवाल्यांचं फिरत होतं आणि राहुल साहेबांची जी बहीण होती प्रचारामध्ये
मैं लढते हो, मैं लडके हो, मैं लढ सकते हो, असं जे काही त्यांचं स्लोगन होतं आणि केलं. खरं म्हणजे ह्या उन्नावमध्ये ज्या महिलेला त्याने सामूहिक बलात्कार करून मारलं, वडिलाला मारलं, दुसरे नातेवाईक मारले, त्या मुलीच्या आईला काँग्रेसवाल्यांनी उमेदवारी दिली. काही उपयोग त्यांचा झाला. त्या टायमाला त्यांनी हेरलं की आता आपला शत्रू कोण आहे? अखिलेश. मायावतीचा तर काही मार्ग नाही. मायावतीनं शेवटचं भाषण जे काही केलं मतदानाच्या पूर्वीच, हेच भाषण मायावतीचं आपण ऐकलं असं टीव्हीवर सगळं. उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज येऊ द्यायचं नाही आणि घराणेशाही जी आहे ते सुद्धा येऊ द्यायचं. हाच मुद्दा योगी आदित्यनाथाचा होता, हाच मुद्दा अमित शहाचा होता आणि हाच मुद्दा नरेंद्र मोदीचा सुद्धा होता. आणि आम्ही कसं देश विकासाचं काम केलं, या सगळ्या बातम्या पुढे केल्या आणि या रीतीनं त्या ठिकाणी सगळं प्रचाराचा भाग, पैशाचा महापूर, पैसा कमी नव्हता. काही झालं तर ह्या निवडणुकीमध्ये आपण निवडून आलोच पाहिजे, कारण एवढं शेतकऱ्याचं आंदोलन झालं, हे चॅलेंजिंग आंदोलन आहे. आणि इथं जर आपला पराभव झाला तर आपल्याला घर घर लागू शकते, सत्ता आपली जाऊ शकते, पुढचा काळ खरा नाही. त्याने हेरलं आणि हे आपल्या अस्तित्वाची लढाई, याच रीतीनं उत्तर प्रदेशच्या लढाईकडे त्यांनी ते पाहिलं, निवडणुका पाहिल्या आणि त्या रीतीने निवडणुका त्यांनी जिंकल्या. आता मुद्दा आहे की ह्या निवडणुकीचा आपल्या ह्याच्यावर काय परिणाम, शेतकरी जीवनावर काय परिणाम होईल? शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, 3 कायदे पुन्हा परत आणण्याचा ते प्रयत्न करतील. कारण ते ज्या लोकांचे त्यांच्याकडे, त्यांनी मी जे सांगितलं की एवढ्या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचंड खर्च ह्या भांडवलदारांचा, त्यांची उतराई कशी करणार, त्यांची परतफेड कशी होणार आहे, त्यांच्या काही चर्चा झालेल्या नसतात का? पण परिस्थिती पाहून त्यांना बरोबर 3 कायदे आणण्याचा ते प्रयत्न करतील. पण प्रयत्न जरी केला तरी आता ते सोपं नाही 3 कायदे आणणं आणि त्या रीतीने त्याचा अंमल करणं. त्याच्यातली पहिली अडचण त्यांची अशी आहे, ही शेतमालाला किमान आधारभूत किंमत MSP हा त्यातला महत्वाचा कळीचा प्रश्न राहणारच आहे. कायदे जरी आणले काय करणार, त्याचं कसं ठरवणार आधारभूत किंमत? आणि लोक, शेतकरी मागणी करायला आणि मागणीला ताकद देऊन, जोर देऊन पुढे वाटचाल करायला शेतकऱ्याला सुद्धा जागा आहे. बाकी निवड मागणी नाही. 14च्या निवडणुकीमध्ये मोदींनी सांगितलं होतं की 22 सालापर्यंत काय करू, शेती धंद्याचं उत्पन्न जे आहे ते दुपटीनं वाढ. बरोबर आहे नाही? 14 सालामध्ये दुपटीचं कसं करणार, काय परिस्थिती आजची, हा कळीचा प्रश्न आधारभूत किंमत ठरवण्याचा आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी एक पद्धत आहे, दुसरी एक अडचण त्यांना आहे, आता उत्पादन काढण्याची पद्धत हा सुद्धा एक अडथळा आहे त्यांच्या. आजपर्यंत कृषी मूल्य आयोगाची पद्धत काय राहिली, 2A म्हणजे केवळ बी बियाणं, खत, वीज, पाणी त्याच्यामध्ये गृहीत धरायच्या आणि त्या गृहीत धरून शेतीमाल उत्पन्न करायचं, म्हणजे भाव ठरवायचा. पण शेतकऱ्याची मागणी ते नाही, संघटनाची मागणी ते नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला C2 प्रमाणात, म्हणजे काय, तर खत धरा, बियाणं धरा, हे वीज धरा, हे सगळं धरा, पण याच्याशिवाय आमच्या शेतीचं जे भाडं आहे ते सुद्धा धरलं पाहिजे. आमचं सगळं कुटुंब तिथं राबतं त्याचाही श्रम धरलं पाहिजे. आम्ही विहिरीचं पाणी देतो, पाईपलाईन करतो, ते सुद्धा धरलं पाहिजे. या सगळ्या अडचणी त्याच्यातल्या आहेत. आणि आता जरी निवडणुकीच्या फ्रंटवर त्यांनी बाजी मारली असली, निवडणूक जिंकली असली, तरी लढ्याच्या पार्श्वभूमीवर जो काही विजय त्या शेतकऱ्यांनी संपादन केलेला आहे, देशात नव्हे तर जगभर त्या आंदोलनाची चर्चा झाली. आणि त्या आंदोलनाच्या पुढं
मोदीला सुद्धा पुढे जाणं, या मागण्या न देणं एवढं सोपं नाही. पुढचा काळ हा संघर्षाचा काळ आहे, प्रचंड लढ्याचा काळ आहे शेतकऱ्याचा. आंबरेने जे मागे एक सांगितलं ते माझ्या पक्का ध्यानात आहे. आता सगळ्या क्रमामध्ये पुढचा जो काळ आहे, पुढची जी परिस्थिती आहे, शेतकरी जीवनाचे असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, जमिनी टिकण्याचा प्रश्न आहे. काल याची चर्चा आपली व्हायची. शेतकरी जगणार का मरणार असे प्रश्न आहेत. कालच आपण या ठिकाणी चर्चा केली. आज बातमी बघा, बुढारीला सगळ्या पेपरला बातमी आलेली. तिथं शेगाव तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं ऊस आपला जात नाही, अनेक वेळेस चक्रा कारखान्या मारल्या, अनेक कारखान्याला चक्रा मारल्या, पण ऊस काही गेला नाही. 3.5 एकर ऊस तसाच राहिला. सगळा ऊस त्यांनी काल पिकवून दिला आणि स्वतः औषध घेतलं आणि आपली जीवनयात्रा त्यांनी संपवली. कालचीच गोष्ट. शेतकरी जीवनातले प्रश्न असेच प्रश्न आहेत. बागायत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, कोरडवाहू शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. प्रश्नच प्रश्न आहेत आणि प्रश्न सुटण्याचा मार्ग शेतकऱ्यांना दिसत नाही. परिस्थिती स्फोटक आहे शेतकरी समाज. आज महागाईची काय परिस्थिती? डिझेल पेट्रोलचे भाव कुठे आहेत? आणि त्या संबंधानं फार काही आंदोलन होतात, असं काही दिसत नाही. मी ज्यावेळेस चळवळीत नवीन आलो ना, जरा काही थोडं महागाई वाढली, जरा काही पेट्रोल वाढलं, जरा काही डिझेल वाढलं की लाल बावटे सगळे रस्त्यावर यायचे. शेतकरी कामगार पक्षापासून, सीपीआय पासून, सीपीएम पासून आपण सगळे लोक. पण आता महागाईच्या वरणात आपलं कुठं मोर्चा वगैरे असं काही फार नाही. 4 दिवसाखाली काँग्रेसवाल्यांनी काढले, 4-2 ठिकाणी काढले, टीव्ही फिव्ही सगळं ते काय, पण जोर नाही ना त्या भाजप. काँग्रेसवाल्यांनी मोर्चे काढायचे भाजपच्या विरोधात. महागाई कमी करा म्हणजे धोरण कुणी ठीक घेतलं. सरकारी मालमत्ता विक्री चालली, धोरण कुणी घेतलं. काँग्रेसवाल्यांना मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी केलेल्या सगळ्या कामकाजाच्या विरोधात, त्यांचं जे काय असेल त्याच्या विरोधात काँग्रेसवाल्याला बोलण्याचा तसा अधिकारच नाही त्यांनी घालून ठेवला. कारण तो सत्ताधारी वर्ग आहे. जे धोरण घॅट करार असो, डंकेल प्रस्ताव असो, किंवा 91 सालचं नवीन आर्थिक धोरण असो, काँग्रेसवाल्यांनी आणलं. जागतिक बँकेवरच्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधीचे त्यांच्या बरोबरचे करार असो, केलं कोणी? ती काँग्रेसवाले. आणि काँग्रेसवाल्यांनी हे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ज्या गतीनं मोदी करतोय, फटचोटपणानं, नंगेपणानं, ठोकम पद्धतीनं, तोच मोदी करतो. हे काय बोलणार? हे काय आंदोलन करणार? तर हे काय लढे देणार आहे? त्या लढ्याची यांची काय संस्कृती? एखादा पुढा आला रे आला. पी चिदंबरम वर्षा 1.5 वर्षाखाली थंडा केला दिल्ली मधले काँग्रेसवाले लोक. हार माणूस विरोधी पक्षाचा जर कोणी पुढे आला, आंदोलन करतो, काही हुशारी शिकवतो असं भाजपवाल्यांना वाटलं, लगेच त्याच्या मागे ईडी लावतो. आपण अनुभवतो, रोज अनुभव. तेव्हा तथाकथित भांडवली पक्ष, भाजप असो, सेना असो, काँग्रेस असो, हे पक्ष बीजेपीच्या विरोधात काय बोलतील, काय बोलणार काय? कारण जेवढे निवडणुकीच्या संसदीय पद्धतीच्या निवडणुका जे लढवतात, हर माणूस निवडणुकीमध्ये जो काही खर्च करतो, थोडा नाही खर्च, प्रचंड खर्च निवडणुकीमधला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि जवळपास कमी अधिक प्रमाणात सगळे भ्रष्ट आहेत. तुम्हाला सगळेच कसे काय भ्रष्ट आहेत सांगा ना. निवडणुकीला उभा राहणारे पैशाची काही खर्च करतात, कारण प्रत्येकाची कसोटीच आहे. कशाची? निवडणुकीला उभा राहायचं झालं तर पुढारी विचारतो, काय रे किती पैसे खर्च करू शकतो? समोरचा उमेदवार आहे कोण तुला माहित आहे का? त्याची आर्थिक कुवत काय, तू किती खर्च करू शकतो, हे ठरवूनच सगळं त्याचं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये बाकीचे लोक, बघा कामरेड एक शब्द बोलले की काँग्रेसवाल्याची सुद्धा, इंदिरा गांधीनं सुद्धा अधिकारशाही त्याचं जे काय होतं वर्चस्व ते केलं, तर त्याच्याही पेक्षाही भयानक काही रसायनच वेगळं, भाजप वेगळं आहे.
कारण त्यांना कॉर्पोरेट घराण्याची तर सेवा करायची, सगळा समाज त्यांच्या दावणीला बांधायचा आहे, देश त्यांच्या दावणीला बांधायचा आहे, पण त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या सुद्धा लोकांचं जे आहे ते अधःपतन करायचंय. जे की लोकांनी बाबासाहेबांसारख्या, शिवाजी महाराजांसारख्या या अनेक लोकांच्या नेतृत्वातून, चळवळीतून आपलं स्थान काही पुढे 2 पावलं टाकायचं केलं ते त्यांना ठेवू द्यायचं. आणि मखलासी कशी शिवाजी महाराजांच्या हर कार्यक्रमात त्यांचे शिवाजी महाराजांचे इथले कार्यकर्ते शिवाजीचं नाव घेतल्याशिवाय बीजेपीचं बोलतच नाही. महात्मा गांधीचं नाव घेतातच, महात्मा फुल्यांचं नाव घेतात. सगळ्यांचे हे जे आपले सगळे दैवत आहेत, जे मार्गदर्शक आहेत, त्या सगळ्यांचे ते नाव घेतात. त्यांनी काय केलंय की प्रतिमा पूजायच्या, बाबासाहेब पूजायचे, महात्मा फुले पूजायचे, शिवाजी महाराज पूजायचे, आणि कोण असतील नसतील ते पूजायचे, हार तुरे घालायचे, त्यांची नावं घ्यायची, पण त्यांचा विचार मारायचा. प्रतिमा जपायच्या आणि विचार मारायचा. हे बीजेपी वाल्याचं देशभर काम करायचं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं संघटन उभं करणं, महागाईचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे, काय बेरोजगारीचं प्रमाण आहे, किती दिवस तुम्ही लोकांना आरक्षणच्या मुद्द्यावर झोपीत ठेवणार आहोत. आरक्षणचा, मराठा आरक्षणचा चेंडू बीजेपी वाल्यांनी काँग्रेसवाल्याच्या, शरद पवारच्या ह्याच्यामध्ये टोलवायचं, त्यांनी पुन्हा काँग्रेस ह्याच्याकडे करायचे. किती दिवस करणार, कसं आरक्षण देणार, आरक्षणचा प्रश्न कसा सुटणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये तरी 88-89 सालामध्ये 0 बजेट आलंय. सरकारी क्षेत्रामध्ये नवीन जागा निर्माण करीत नाही, वारसाला नोकऱ्या देत नाही, नवीन पदही निर्माण करायचं नाही, वारसाला नोकरी द्यायची नाही, रिकामी झालेली जागा भरायची नाही, असा निर्णय 88-89 साला महाराष्ट्र सरकारनं घेतला. गरज नाहीत कुठं सरकारी नोकरीचा. अशा लोकांना नोकऱ्या तुम्ही देणार कुठे, आरक्षणचे मुद्दे, पण डोके भडकावायचं काम पण भडकावून किती दिवस भडकावून. शेवटी कसं आहे, पोटाची जी आग आहे, जीवनातले जे प्रश्न आहेत, जगण्याचे जे प्रश्न आहेत, हेच प्रामुख्यानं अग्रक्रमानं पुढे येतात. मी हिंदू का, मी मुस्लिम का, मी आणि कोण, हे प्रश्न भरल्या पोटीचे प्रश्न आहेत, मोठ्या लोकांचे प्रश्न आहेत, आपल्यासारख्या गरीब माणसाचे, ज्या वर्गाचं आपण काम करतो त्या वर्गाचे हे प्रश्न आहेत. त्याला ते शेती टिकवायची, शेतीमालाला भाव योग्य मिळवायचा आहे, मुलं शाळेत घालायचे, नोकरी त्याला मिळवायची, त्याचं जे आहे थोडा छोटासा संसार, त्याच्यामध्ये त्याला सुलभ कसं होईल हे त्याला पाहिजे. पण हे अजिबात काही शक्यता ह्या सरकारी धोरणामध्ये राहत नाही. तेव्हा लढे संघर्ष पुढच्या काळात आहे. संघर्षाशिवाय काही मिळत नाही. आपले 2 कार्यकर्ते आता लढेंगे जितेंगे, मरेंगे जितेंगे लढेंगे, असं जे आपली घोषणा तेच करायचं. आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं, संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, लढ्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि आता तर आपलं असं झालंय, जे मागच्या काळामध्ये आपण काही लढून मिळवलं, मग जे अतुल दिघेने सांगितलं की आम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण कामगार उभा करण्याचं काम केलं. आता तो कामगार सुद्धा सगळा संपलाय. आणि त्या कामगारात काम करणारा माणूस सगळं संपलं. ते कामगार वर्ग संपवला, कायदे वेगळे केलेत. कामगाराच्या ज्या कायद्याच्या आधारे आपण कोर्टात जातो त्या कायद्यामध्ये प्रचंड बदल आहेत. परमनन्सी मागताच येत नाही, समान काम समान मागताच येत नाही. अहो, युनियनच करता येत नाही. बाकीच्या कायला गोष्टी युनियन करण्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत. आणि ज्या ज्या राज्यामध्ये बीजेपीचे राज्य सरकार आहेत त्या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये बदल सुरू केले. ते आता लागले शेतकऱ्याच्या, काही करून शेतकऱ्याच्या जमिनी त्याला पाहिजे. कसं आहे, कार्यकर्त्यांनी मग जसं बोललं, गटशेती, काही नाव घ्यायचं, गटशेती, फलानी शेती, कंत्राटी, काही करून त्यांचा डोळा जो आहे आता शेतीवर आहे. आणि परिस्थिती दुसऱ्या बाजूला अशीच आहे. मी तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणसाला छोटी शेती करणं भयंकर मुश्किलीचं काम आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ती सोडता येत नाही. बरं, सोडावी तर करावं काय, त्याला दुसरा पर्याय नाही जगण्याचं साधन.
आणि नाही सोडावी तर करावी कशी? कशी करायची शेती? 4 एकर शेती, 2 एकर शेती, 5 एकर शेती, कोरडवाहू शेती. की जो महाराष्ट्रातला आपला शेतकरी किती टक्के? जवळपास 60% पुढे तसा शेतकरी आपला छोटासा. प्रचंड प्रश्न त्या शेतकरी, विद्यार्थ्याचे प्रश्न आहे, सर्वांचे प्रश्नच प्रश्न आहेत. आणि पुढचा काळ हा लढ्याचा काळ आहे, संघर्षाचा काळ आहे. मी जसं सांगितलं, बीजेपीचं जे आहे ना, या बीजेपीचं सगळं वाईट आहे, तर आपण घेण्यासारखा एक गुण चिका होईल. कोणता गुण आहे? चिकाट, मन लावून काम करण्याची वृत्ती. सगळं सगळं सोडून तेच एक काम. आदिवासी लोकांमध्ये विशेषतः त्याचं काम. उत्तरांचलमध्ये जे करतात ना, आदिवासीमध्ये काम करतात. त्या आदिवासी समाजाला आपल्या ह्याच्यामध्ये आणायचं. तुम्ही हिंदूच आहोत, जुन्या काळातले तुम्ही हिंदूच आहोत, आणि हिंदूच म्हणून तुम्ही राहिलं पाहिजे. तुम्हाला वनवासी म्हणतात, इकडे टाकलं तिकडे टाकलं, तुम्ही नाही. हिंदू धर्मामध्ये त्या अन्नाची काम करतात. दलित समाजामध्ये, आता मुस्लिमामध्ये ते जात नाही, जाऊन उपयोग नाही, त्या नाही कळतात. पण आज ताबडतोबीने टार्गेट मुस्लिम समाज आहे. दलित समाजामध्ये सुद्धा त्यांना हिंदू करणं, आपल्याशी जोडून घेणं, हे प्रयत्न दुसऱ्या बाजूला करतात. बाबासाहेबांनी जे काम केलं, जे गुलामगिरी संपवली, त्या समाजाचं सगळं बाजूला टाकायचं आणि पुन्हा हिंदू धर्मामध्ये वळण्याचं काम करायचं. अशा रीतीनं सगळ्या बाजूला त्यांचं आक्रमण आहे. एखाद्या अजगरानं जसं एखाद्या जनावराला गळपावं, त्या पद्धतीनं सगळ्या समाजाला सगळ्या बाजूला त्या बीजेपी वाल्यांनी, धातवंड वाल्यांनी सगळ्या रीतीने त्याला आखण्याचा प्रयत्न केला. मगर मिट्टी आपल्याला सोडवावीच लागते, आणि आपल्याशिवाय दुसरं कोणी सोडवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे आपलं कसं आपणच करू शकतो. आपली ताकद आज कमी असेल, पण हा जो विचार आहे तो कुणाकडे? योग्य विचार आहे तो कुणाकडे? आपल्याकडेच आहे. आपल्याशिवाय कोण करू शकतो हा विचार? हे जे सगळे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मार्क्सवाद लेनिनवादामध्येच उत्तर आहे. त्याचं वर्ग संघर्षामध्येच त्याचं उत्तर आहे. वर्गीय संघटना बांधून त्यांच्याशी 2 हात करण्यामध्येच त्याचं उत्तर आहे, आणि तेच त्याला उत्तर योग्य होऊ शकतं. ह्या रीतीने आपण सर्वांनी त्याचा विचार करावा. शेतकऱ्यामध्ये त्याचे परिणाम होऊ शकतात, तर शेतकरी पुढच्या काळामध्ये हा जो काय आता मी सांगितलेले मुद्दे आहे त्याच्यावर आता लढ्याचाच काळ आहे. आपण सगळे लढ्यातलेच माणसं आहोत, लढ्यात राहूतच. अधिक ताकदीनं, अधिक गतीनं आणि चिवटपणानं आपण कामाला लागू. 2 शब्द बोलून मी संपतो.